बऱ्याचदा विशेषतः ग्रामीण भागामध्ये असं लक्षात येतं की कोणीतरी त्रयस्थ व्यक्ती तुमच्या शेत जमीन दाखवून किंवा तुमची पगार पावती दाखवून त्याच्यावर कर्ज काढतो, तुम्हाला ते माहीतसुद्धा नसतं. विशेषतः हल्लीच्या काळामध्ये कर्ज घेण्यासाठी आग्रह करणाऱ्या बऱ्याच कंपन्या आहेत. त्या सुरुवातीला तर फारशी दक्षता घेत नाहीत, परंतु नंतर मात्र लोकांचा जीव काढतात, त्यांच्या मागे ससेमिरा लावतात. त्याच्यामुळं आपल्या सातबारावर किंवा आपल्या नोकरीमध्ये काही कर्ज आहे का याची खातरजमा आपल्या ऑफिसकडून करावी आणि सातबाराचा उतारा वारंवार चेक करावा की ज्याच्यामुळे आपल्या नावावर कर्ज असल्याचं लक्षात येईल. याशिवाय अनेक गोष्टी आहेत. म्हणजे एखादा समजा जमिनीचा प्लॉट आहे तर सरसाई नावाची एक वेबसाईट आहे जी केंद्र शासनाची. त्या वेबसाईटवर गेला तर तो सर्वे नंबर टाकलात तर त्याच्यावर कुणी बोजा चढवला आहे का, कर्ज घेतलं आहे का, ही आपल्याला लक्षात येऊ शकतं. मात्र याची वारंवार तपासणी आपण करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये कोणी येऊन तुमच्याकडे कर्ज आहे की नाही याची सांगण्याची कुठेही कायद्यामध्ये तरतूद नाही. त्यामुळे आपली काळजी आपण घेतली पाहिजे. आपला जो कोणी क्लार्क किंवा जो कोणी असेल वसुली होत असेल आणि जर एखादं पत्र निनावी आलंच की अशी वसुली होत आहे तर ताबडतोब FIR केला पाहिजे. कारण ही अनेक अर्थाने गुन्हा ठरतो. म्हणजे दुसऱ्याच्या जमिनीवर कर्ज काढणं, त्याला माहीत नसताना कर्ज काढणं वगैरे वगैरे, याच्यासाठी गंभीरपणे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि तातडीने पोलीस कंप्लेंट केली पाहिजे.